आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। एफडीएच्या कारवाईच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती यावरती सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या या उघड्या आढळलेल्या आहेत। फ्रीज देखील अस्वच्छ सापडलेला आहे। बेसिनचा परिसर देखील अस्वच्छ असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एफडीएच्या पथकाने काही वेळापूर्वी मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये जाऊन पुन्हा एकदा पाहणी केली। त्यांच्यासोबत वकील देखील होते। हायकोर्टाने या संदर्भातल्या सूचना केलेल्या होत्या आणि यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आलेली होती। ही पाहणी करण्यात आली होती आणि याच पाहणीच्या नंतर याचे सगळे फुटेजेस, सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आलं। हा सगळा अहवाल आता कोर्टाच्या समोर मांडला जातो आहे। एफडीएने काल या कॅन्टीनची पाहणी केली होती आणि इथे अस्वच्छता नाही असं म्हणून या मंत्रालयातल्या कॅन्टीनला क्लीन चिट देण्यात आली होती। मात्र मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील अस्वच्छता आढळते। मग मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये अशी अस्वच्छता कशी नाही अशा पद्धतीचं काहीसे ताशेरे देखील कोर्टाने ओढलेले होते। त्यामुळे आज पुन्हा एकदा मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये ही पाहणी करण्यात आलेली आहे। वकिलांचं पथक देखील कोर्टाने जे नेमलेलं होतं ते आजच्या या पाहणीच्या वेळेला पाठवण्यात आलं। सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील आज करण्यात आलंय। काही वेळापूर्वी ही सगळी पाहणी झाली आणि यानंतरचा हा अहवाल आता कोर्टाच्या समोर मांडला जातोय। एफडीएच्या कारवाईच्या विरोधामध्ये ही याचिका होती आणि याच याचिकेवरती आता सध्या सुनावणी पार पडतेय। कॅन्टीनमध्ये माशा आढळल्याचं या अहवालामध्ये लिहिण्यात आलंय। पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या या तशाच उघड्या पडलेल्या होत्या ते देखील दिसतंय। काही तासांपूर्वी जेव्हा पाहणी झाली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे अन्नपदार्थ दिले जात होते, दुसरीकडे स्वच्छता देखील या ठिकाणी केली जात होती। वकिलांच्या तपासणीमध्ये अर्ध्या तासात एवढ्या त्रुटी आढळलेल्या असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे।